नमस्कार and hello everyone. Just for Hearts, your wellness partner च्या या प्लॅटफॉर्मवर मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मी दीपाली लोढा ॲज अ मेटाबॉलिक एक्सपर्ट गेल्या 15 वर्षापासून ॲज अ डायटिशियन अँड योगा एक्सपर्ट या फील्डमध्ये कार्यरत आहे आणि वर्ल्ड हेल्थ डे येत्या 28 सप्टेंबरला असणाऱ्या जागतिक हृदय दिवसाच्या निमित्ताने आज आपल्याशी मी उच्च रक्तदाब आणि त्यासाठी असणारे काही क्विक फिक्सेस, ज्याच्या काही क्विक क्युअर्स, ज्यातून आपण आपला रक्तदाब कसा नियंत्रित करू शकतो, या विषयावरती बोलण्यासाठी आजच्या या टॉक शोमध्ये आपल्यासमोर उपस्थित आहे. उच्च रक्तदाब अतिशय कॉमनली ऐकली जाणारी व्याधी. त्यासाठी आपण पाहतो की कुठलं वय, कुठला लिंग कोणतं आहे, वय काय आहे, किंवा कोणत्या प्रकारच्या लाईफस्टाईलमध्ये ती व्यक्ती राहते, यावर अजिबात कुठेही त्याचा आजकाल कुठलाही संबंध राहिलेला नाही. अशा पद्धतीने उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन ही व्याधी जगभरातच एक गंभीर समस्या आहे आणि भारतात तर भारतीय सरकारने, केंद्र सरकारने भारताची जी हेल्थ मिनिस्ट्री आहे, आयुष मिनिस्ट्री आहे, जे आपल्या ओव्हरऑल आरोग्य यंत्रणेशी सगळ्या ज्या प्रोजेक्ट्स राबवत असतात, त्यामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये हायपरटेन्शनचा पण समावेश झालेला आहे. वरवर करणी आपल्याला ऐकताना फार सहज आणि साधी गोष्ट किंवा साधी व्याधी किंवा फार कॉमनली पाहिली जाणारा कंडिशन असं म्हणून हायपरटेन्शन घेतलं जातं, ज्याला मुळात रक्तदाब वाढलेला असतो आणि त्यांचे फिजिशियन्स त्यांना सांगतात की तुम्हाला एक बीपीची गोळी घ्यायलाच लागेल आणि तितक्याच सहजपणे ती गोष्ट मान्य केली जाते आणि गोळी सुरू होते. पण यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? उच्च रक्तदाब होण्याचं तसं फार स्ट्रॉंग कुठलंही कारण वैद्यकीय रिसर्चमधून फारसं माहिती पडलं नसलं तरी सुद्धा वजन जास्त असणे किंवा स्थूलता, त्यानंतर सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे अगदीच कुठल्याही शारीरिक श्रमाचा अभाव किंवा शारीरिक ऍक्टिव्हिटीचा अभाव, व्यायामाचा अभाव, किंवा कुठली तरी किडनीची कंडिशन असते म्हणजे तुमच्या किडनीचं कार्य ठीक होत नसेल, किंवा कुठेतरी अल्कोहोल किंवा सिगरेट स्मोकिंग अशा पद्धतीच्या कुठल्या ॲडिक्शन्सचा आपल्या रोजच्या जीवनशैलीत कुठे ना कुठे हे असेल, तर निश्चितच त्यातून ही व्याधी सहजपणे उद्भवते आणि ती इतक्या सहज आपल्याला कुठल्याही वयोगटाच्या व्यक्तींमध्ये आपल्या आजूबाजूच्या दिसते. पण उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन ही फक्त रक्तदाब वाढलेली कंडिशन इतकीच व्याधी न राहता, जर खूप काळापर्यंत तुमचा रक्तदाब अनकंट्रोल्ड राहिला, सतत वाढलेला राहिला, गोळ्या घेऊन सुद्धा तुमच्यामध्ये अस्वस्थता राहिली, शारीरिक स्वास्थ्य नाही राहिलं किंवा मानसिक अस्वस्थतेला रोज तुम्हाला सामोरं जावं लागलं, तर ती काही वर्षानंतर कुठल्या ना कुठल्या हृदयरोगाच्या किंवा किडनीच्या रोगाच्या किंवा स्ट्रोक अशा संबंधीच्या अतिशय गंभीर अशा समस्यांपर्यंत आपल्याला नेऊन सोडू शकते. आणि या समस्यांचं कुठलंही समाधान खरं तर कायम नसतं, त्यामध्ये इरिव्हर्सिबल असं कुठलंच मॅनेजमेंट नाही. फक्त टू मॅनेज दॅट कंडिशन ॲट दॅट लेवल अँड कंटिन्यू द लाईफ ॲट इट्स पोटेन्शियल लेवल. पण या कंडिशन फेटल असू शकतात. त्यामुळे निश्चितच आपल्याला आज विचार करणं आवश्यक आहे की हायपरटेन्शन जर आपलं सतत राहत आहे तर आपल्याला कोणत्या साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये जर अवलंबत्या आल्या, ज्या आपल्या घराच्या आसपास, आपल्या घरात, आपल्या किचनमध्ये जर आपल्याकडे अवेलेबल असतील, तर असे काही उपाय आहेत का ज्यातून आपण निश्चितच आपला रक्तदाब नियंत्रित करू शकतो. आणि खरंच अशा काही छान उपाय पद्धतींना मी आज तुमच्या समोर घेऊन आली आहे. आपण जेव्हा उच्च रक्तदाबाचा विचार करतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं त्या फिजिशियनच्या किंवा हेल्थ प्रोफेशनलच्या किंवा डायटिशियनच्या सगळ्यात आधी मनात येणारी गोष्ट किंवा सिस्टीम कोणती यांच्यामध्ये काम करत नसावी, तर त्या व्यक्तीचं किडनीचं कार्य कसं चाललेलं आहे, त्या व्यक्तीचं हृदयाचं कार्य कसं चाललेलं आहे आणि ओव्हरऑल शरीरातलं रक्ताभिसरण कशा पद्धतीने चाललेलं आहे. तर या 3 गोष्टींवरती जर लक्ष द्यायचं ठरलं तर निश्चितच किडनीचं कार्य सगळ्यात महत्त्वाचं ठरतं जेव्हा आपण रक्तदाब नियंत्रणात आणण्याचा विचार करतो. किडनीचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे उत्सर्जन क्रिया, म्हणजे आपल्या शरीरात जे काही टॉक्सिन्स किंवा वेस्ट प्रॉडक्ट्स जे आपल्या शरीराला घातक आहेत, अजिबात आवश्यक नाहीत,
ते किडनीच्या माध्यमातून फिल्ट्रेशन होऊन युरिनेशनमधून पूर्णपणे बाहेर निघून जायला पाहिजे. तर ही जी एलिमिनेशनची प्रोसेस आहे, टॉक्सिन्स एलिमिनेशनची प्रोसेस म्हणजे विषद्रव्य बाहेर टाकण्याची क्रिया, यासाठी डिटॉक्सिफिकेशन हा एक बेस्ट उपाय आहे. आणि आजकालच्या एकूणच सगळ्या हेल्थ रिलेटेड ज्या कोणत्या सर्च इंजिन्समध्ये तुम्ही जर काही शोधलं तर असे डिटॉक्सिफाईंग एजंट्स तुम्हाला निश्चितच सापडतात, जसं की ॲपल सेडार व्हिनेगर किंवा बेरीज वॉटर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डिटॉक्स वॉटर्स. पण आपण ज्या पद्धतीची जीवनशैली अवलंबतो आहोत, आपण ज्या भौगोलिक परिस्थितीत राहतो आहोत आणि विशेषतः भारतीय आहार पद्धती आपल्या रोजच्या जीवनात समाविष्ट असेल तर निश्चितच आपल्या लक्षात येतं की ह्या सगळ्या ज्या परकीय किंवा काहीशा थोड्याशा आपल्याला अनोळख्या गोष्टी आहेत त्याचा अवलंब करणं किंवा कॉस्ट इफेक्टिव्ह जरी पाहिलं तरी तर कुठेतरी आपल्याला कुठला तरी एका याच्या लिमिटमध्ये बांधतात. त्यामुळे निश्चितच आपण एक विचार करू शकतो की आपल्या किचनमध्ये असं काय अवेलेबल आहे ज्यातून आपण हे डिटॉक्स वॉटर्सचा रोजच्या आपल्या सकाळच्या मॉर्निंग आवर्समध्ये जर याचा अवलंब केला, समावेश केला तर निश्चितच आपण आपलं ब्लड प्रेशर हळूहळू याच्या नियमित सेवनाने निश्चितच नियंत्रित करू शकतो. तर असे क्विक फिक्स काय आहेत? येस, देर आर सर्टन क्विक फिक्स लाईक कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिन्याची पानं किंवा इव्हन शेपूची पानं. जी शेपू ही पालेभाजी जी आपल्याकडे भारतीय आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्राकडच्या देशात ह्याच्यामध्ये मिळते, खाण्याच्या पद्धतीमध्ये जे दिसते, या सगळ्या भाज्यांचा ॲक्च्युली किडनीच्या या एलिमिनेशन प्रोसेसमध्ये खूप छान उपयोग होऊ शकतो. तर फार सोपं आहे. एक मूठभर कढीपत्त्याची किंवा कोथिंबिरीची किंवा पुदिन्याची पानं तुम्ही रोज एक ग्लास काचेच्या ग्लासमध्ये 1 ग्लास पाण्यामध्ये जर ही पानं टाकून रात्री ठेवली आणि सकाळी ते पाणी जर पिलं आणि खाली जी भिजलेली पानं आहेत ती चावून तो चोथा पूर्ण चावून खाऊन टाकला तर निश्चितच त्यातून आपल्याला आपल्या रक्तदाबाला नियंत्रित करण्यासाठी शरीरातले जी विषद्रव्यांना बाहेर टाकून काढण्याची प्रक्रिया आहे, डिटॉक्सिफिकेशनच्या पुढे जाऊन एलिमिनेशनची जी प्रोसेस आहे तिला छान ॲक्टिवेट करायला मदत होते. तर असेच काही फिक्सेस आहेत जे आपल्या लंच आवरमध्ये आपण घेऊ शकतो. दुपारचं जे जेवण आपण घेतो आणि भारतीय शैलीनुसार जे कुठलं जेवण तुम्ही घेत असाल ते साऊथ इंडियन असेल, नॉर्थ इंडियन असेल, वेस्ट इंडियन असेल, महाराष्ट्रीयन असेल, गुजराती असेल, एनी काइंड ऑफ ट्रॅडिशनल इंडियन फूड. पण त्या जेवणानंतर जर तुम्ही 1 ग्लास ताजं बनवलेल्या दह्याचं बनवलेलं अतिशय पातळ ताक आणि त्या पातळ ताकामध्ये 1 चिमूटभर दालचिनी आणि काळी मिरीची पावडर याचं सेवन रोजच्या आपल्या दुपारच्या जेवणानंतर जर केलं तर आपल्या दुपारच्या जेवणानंतर साधारण दुपारी 2 ते संध्याकाळी 6 पर्यंत आपल्या ऑर्गन सायकलमध्ये आपल्या किडनीचं, लिव्हरचं आणि ओव्हरऑल डायजेस्टिव्ह सिस्टीमचं जे काही कार्य चालतं त्याला खूप छान सपोर्टिव्ह असं हे अँटीऑक्सिडंट म्हणून मदत करतं. तिथला एक्सेसिव्ह ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस काढून टाकायला मदत करतं आणि अँटीऑक्सिडंट्सच्या रूपाने आपण आपल्या रक्ताभिसरणातून शरीरातली सगळी विषद्रव्य काढून टाकून जास्तीत जास्त पोषक द्रव्य आपल्या रक्तामध्ये उतरवण्यासाठी फार छान त्याला एक धक्का देऊ शकतो. तर दुपारच्या जेवणात पातळ ताक विथ दालचिनी अँड काळी मिरी. आणि तसंच रात्रीच्या जेवणामध्ये जर रात्रीच्या जेवणाची अल्कलिनिटी जर तुम्ही खूप उत्तम पद्धतीने मेंटेन करू शकलात, अल्कलिनिटीचा अर्थ आहे तुमच्या ब्लडचा जो पीएच असतो तो ऍसिड आणि अल्कलिनिटीच्या मधला पीएच 7.48 ती जर आपण मेंटेन करू शकलो पीएच लेवल, आणि त्यासाठी दिवसभरात जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे किंवा ऍसिड्स जे काही आपले क्रिएट होतात किंवा एलिमिनेशन न झाल्यामुळे जे काही घातक द्रव्य आपल्या शरीरात साठवून राहतात त्याच्यामुळे निर्माण होणारी जी परिस्थिती असते त्या सगळ्यांचं पूर्णपणे विघटन करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हे अँटीऑक्सिडंट्स आणि अल्कलाइन फूड्स स्पेसिफिकली मदत करतात. तुमचं रात्रीचं जेवण जे काही असेल, पण रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही साधारण 7 ते 8 काळ्या मनुका, भिजवलेल्या काळ्या मनुका, पाण्यात भिजवून ठेवलेल्या सोक्ड ब्लॅक रेझिन्स जर तुम्ही रात्री झोपताना घेऊ शकलात तर निश्चितच उद्या येणारा जो दुसरा दिवस असतो तो तुम्हाला अल्कलाइन फिलिंग देईल किंवा तुमच्या शरीराची अल्कलिनिटी मेंटेन करण्यामध्ये अतिशय उपयोगी ठरेल. तर दीज आर द क्विक फूड्स विच आय हॅव टोल्ड यू अबाउट विच विल हेल्प यू टू ॲक्च्युली कंट्रोल अँड मेंटेन द नॉर्मल्सी ऑफ युअर ब्लड प्रेशर.
म्हणजे त्या नॉर्मलमध्ये रेंजमध्ये राहायला मदत होईल. अर्थात फक्त या उपायांनीच आपण ब्लड प्रेशर पूर्णपणे नियंत्रित करू शकतो असं आपल्याला म्हणता येऊ शकणार नाही. त्यासाठी आपली औषधोपचार पद्धती आपल्याला चालू ठेवणं नियमित गरजेचं आहे, कारण त्याच्याबरोबरीने येणाऱ्या दुसऱ्या ज्या कंडिशन्स आहेत किंवा आपलं शरीर जर स्थूल असेल, आपलं वजन जास्त असेल, आपले कोलेस्ट्रॉल लेवल्स जास्त असतील किंवा आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असेल, तर फक्त एवढ्याच हा उपाय नाही, पण ही एक सप्लिमेंटरी सिस्टीम आहे, फूड ॲज अ मेडिसिन विच विल हेल्प अस टू कंट्रोल अवर ब्लड प्रेशर्स. याचबरोबर अजून एक अतिशय सिंपल आणि क्विक मेथड टू मेंटेन अवर फिजिकल ऍक्टिव्हिटी जर विचार केला, शरीराचं वजन नियंत्रित करायचं असेल, BMI जर कंट्रोल करायचं असेल, तर फक्त वजनाकडे लक्ष देऊन उपयोग नाही. आपल्या शरीरात असणाऱ्या मसल मास आणि फॅट मास याचं पर्सेंटेज पण आपल्याला मेंटेन करणं आवश्यक आहे. तर तुम्ही म्हणाल चरबी कमी केलं म्हणजे वजन कमी केलं म्हणजे आपण आदर्श आपलं जे वजन असावं आपल्या उंचीनुसार त्या वजनात जर आलो तर वी आर फिट. नाही, असं अजिबात नाहीये. तर तुमच्या शरीरातलं चरबीच्या वजनाबरोबर मसल पर्सेंटेज किती आहे फार इम्पॉर्टंट ठरतं, कारण तुमचा रक्तदाब नियंत्रित करणारी जी शरीरातली कार्यपद्धती ती आहे ती म्हणजे तुमची कार्डियक सिस्टीम, हृदय संस्था आणि तुमची उत्सर्जन किडनी संस्था, या सगळ्या एका स्पेसिफिक मसल्सनी बनलेल्या आहेत. तर तुमची मसल स्ट्रेंथ किती चांगली आहे, तुमचं मसलचं काम किती छान, स्नायू संस्थेचं काम किती उत्तम चाललं आहे शरीरामध्ये, यावर तुमचं रक्तदाब, तुमची हृदयाचे आरोग्य किंवा तुमच्या किडनीचं आरोग्य हे निर्भर करतं. आणि याचाच परिणाम पुढे जाऊन आपल्या मज्जासंस्थेवर सुद्धा होतो. म्हणून मसल मास इज ऑल्सो दॅट इम्पॉर्टंट, मेंटेनिंग इट अलॉंग विथ अ आयडियल वेट. फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणून जर विचार केला तर जर शरीराचं वजन नियंत्रित ठेवायचे इतकाच जर त्यातला उद्देश विचार करून पूर्ण होणार नाही आपला उद्देश, तर खरं तर आपल्याला पाहायला पाहिजे की आपलं ब्रीदिंग लेवल किती आहे जास्तीत जास्त. कारण हळूहळू ज्यांना हायपरटेन्शन असतं, उच्च रक्तदाब असतो, हळूहळू हे लक्षात येतं की त्यांची लंग्सची कपॅसिटी हळूहळू कमी व्हायला लागते आणि कुठेतरी लंग्सचं फंक्शनिंग कमी झालं तर त्याचा परिणाम तुमच्या हृदयसंस्थेवर होतो. म्हणून तुमच्या लंग्सची कपॅसिटी तुम्ही किती उत्तम ठेवू शकता आणि त्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय योगातला प्राणायाम अभ्यास, ज्याच्यामध्ये आपण श्वसनाचा नियंत्रित अभ्यास करून त्याच्याद्वारे आपल्या शरीराच्या आत काम करणाऱ्या आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मधल्या लंग्सची कपॅसिटी सुद्धा मेंटेन करू शकतो. अँड ॲट द सेम टाइम वी कॅन मेंटेन ऑप्टिमम ऑक्सिजन लेवल ॲट अवर हार्ट. अर्थात हे आपल्याला कुठल्या ना कुठल्या एक्सपर्टच्या गायडन्समध्ये आधी शिकून मग त्याचा आपल्या रोजच्या व्यायामाच्या अभ्यासामध्ये अवलंब करणं आवश्यक आहे. त्यानंतर डीप ब्रीदिंग म्हणजे बसल्या जागी हा एक क्विक फिक्स आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटते की तुम्हाला खूप ताण आलाय, तुमचं बीपी वाढतंय, तुम्ही अतिशय खूप रागाचा उद्रेक होतोय किंवा कुठल्या तरी भावनेचा उद्रेक होतोय, त्यावेळेला केवळ बसल्या जागी काही दीर्घ श्वास घेतले आणि सोडले तर आपोआप तुमच्या लक्षात येईल की तुमच्या शरीरात निर्माण झालेला हा इम्पल्सिव्ह जो स्ट्रेस आहे तो हळूहळू पूर्णपणे सबसाइड होईल, पॅसिफाय होईल आणि तुमचं मनही शांत होईल आणि शरीरही स्थिर होईल, ज्या योगे तुमचा रक्तदाबही नियंत्रित राहील. तिसरा अतिशय महत्वाचा आणि मुख्य मुद्दा म्हणजे तुमची रेस्ट. फक्त काम करणं, एक्झर्शन करणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं, लिमिटेड खाणं, एवढंच वजन नियंत्रित करणं, एवढंच असून उपयोग नाही. तर त्याबरोबरीनं आपल्या शरीराची रेस्ट कोणत्या लेवलला होते आणि ती रेस्ट आपण जी घेतो, रात्रीची जी आपण झोप घेतो, त्यामध्ये आपल्याला पूर्ण विश्रांती मिळते का, ॲट फिजिकल लेवल, मेंटल लेवल, इंटेलेक्च्युअल लेवल अँड इमोशनल लेवल, या सगळ्या लेवलची विश्रांतीचा जर विचार केला तर रिलॅक्सेशन इज द टेक्निक वेअर ॲक्च्युली कमी वेळामध्ये आणि उत्तमोत्तम विश्रांती जर आपल्याला आपल्या शारीरिक आणि मानसिक लेवलवर मिळवायची असेल तर रिलॅक्सेशन, योगनिद्रा हा जो योगाभ्यासातला एक अतिशय परिणामकारक असा प्रकार आहे, जो तुम्ही जर एक्सपर्ट गायडन्सच्या अंडर जर ॲक्च्युली करू शकलात तर इट विल बी 100% हेल्पफुल इन मेंटेनिंग नॉर्मल ब्लड प्रेशर थ्रू द फेजेस ऑफ एनी ऑफ द फेज विच यू चॅलेंज एव्हरी डे. दिवसभराच्या तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये जिथे कुठे तुम्हाला ताण सहन करावा लागतो, येतोच आपोआप अनकॉन्शियसली ऑर ॲट अननोईंगली जो कुठला ताण आपल्या शरीरामध्ये डेव्हलप होतो
तो पूर्णपणे काढून टाकायची ताकद अशा प्रकारच्या अभ्यासामध्ये असते. तो फक्त झोप किती होते इतकंच महत्त्वाचं नाही, तर तुमचं रिलॅक्सेशन कोणत्या लेवलचं होतंय हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर आजचा टेक होम मेसेज काय? आज आपण फक्त उच्च रक्तदाबाबद्दल बोललो, पण पुढे जाऊन येता पुढच्या आठवड्यात आपण जसा जागतिक हृदय दिवस येईल त्यावेळेला आपण याच्या पुढची जी कंडिशन आहे जी आजकाल खूप कॉमनली बघितली जाते ती म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल लेवल्स, हायपरलिपिडेमिया अशी ज्याची मेडिकल टर्म आहे, ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल्स तर वाढलेले दिसतातच, पण बऱ्याच लोकांमध्ये ट्रायग्लिसराइड्स हा एक चरबीचा किंवा कोलेस्ट्रॉल मधलाच एक त्याच्यातलाच एक घटक जो आजकाल खूप पाहायला मिळतो वाढलेल्या कंडिशन्समध्ये, आणि त्यातून निर्माण होणारे काय परिणाम आहेत, त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या गंभीर घातक असे आजार आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत पुढच्या आठवड्यात. तर आजचा टेक होम मेसेज हाच असेल की असे काही छोटे छोटे क्विक फिक्सेस ज्या आपल्या अवतीभोवती आहेत त्याचा अवलंब आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये करून आणि त्याच्या निरंतर अशा प्रॅक्टिसनीच आपण आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित करू शकतो. सो भेटूयात पुढच्या आठवड्यात आपल्या पुढच्या विषयाबद्दल, हायपरलिपिडेमिया किंवा हाय ट्रायग्लिसराइड्स. Thank you so much for hearing me so patiently, and thank you all the viewers and Just for Hearts. Thank you.